आता सोशल मीडियावरती एका कुत्र्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। पंढरपूरच्या वारीत भरकटलेला एक पाळीव कुत्रा तब्बल 250 किलोमीटर पायपीट करत मालकापर्यंत पोहोचलेला आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। 250 किलोमीटर पायपीट करत मालकांपर्यंत पोहोचला। मालकासह गावकऱ्यांनी त्याचे हार घालत स्वागत केले आणि मिरवणूक काढली। याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून जणू विठुरायानेच त्याला मार्ग दाखवला अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत। महाराज असे या पाळीव कुत्र्याचे नाव आहे। आषाढी एकादशी निमित्त मालकासोबत तो पंढरपूरला गेला होता। मात्र वारीमध्ये महाराज हरवला आणि तब्बल 250 किलोमीटर पायपीट करत महाराष्ट्र कर्नाटक सीमावरील निपाणी जवळ यमरगिनी गावाजवळ तो पोहोचला। यानंतर त्याची हार घालून गावातून मिरवणूक काढण्यात आली। आठवडाभर महाराजचा शोध सुरू होता। कुटुंबियासह गावकऱ्यांनीही कुत्रा सापडण्याची आशा सोडली होती। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वीच महाराज घरी परतला। कुत्रा परत येत असल्याचे दिसताच कुंभार कुटुंबियाच्या आनंदाला पारावर उरला नाही। त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून त्याची मिरवणूक काढली आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। खरोखरच या प्राण्यांना कसं कळत असेल बरं, असा सुद्धा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।